विषय संपला? अगर राणी घरात नाहीये, विषय कसा संपेल आई? ते काही नाही, मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. आणि तिचा काही गैरसमज झाला असेल तर मी समजवतो ना तिला, मी सांगतो तिला. इंद्रा, मी म्हंटल ना, हा विषय इथेच संपला. अरे ती तिच्या मर्जीने घरातनं निघून गेलीये. आता तिलाही कळलं असेल ना तिची या घरात राहायची लायकी नाहीये म्हणून. मग आपण का समजावायचं तिला? पण राणी. बास इंद्रा, तू जा, तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. अजित, त्याला घेऊन जा रूम मध्ये. लक्षात ठेवा, ती वस्तीतली पोर माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही. तिने पुन्हा या घरात पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. त्यामुळे तिला या घरात परत आणायचा कोणी विचारही करायचा नाही. सुरखे, अगं लेकीची काहीच काळजी करायची गरज नाही बघ आता आपल्याला. लय आनंदात आहे राणी. आणि जावई बापूची तब्येत पण चांगली बरं का. अगं लय आपुलकीने माझी चौकशी करत होत. खरंच तुमचं हे बोलणं ऐकून मला किती बरं वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. हो, बायकोच्या माहेरच्या लोकांशी पण मानानं बोलणारा जावई मिळाला नशीब लागतं. आपलं नशीब उचकाटलंय म्हणायचं. तर मग अगं लाखात एक आहे आपला जावई. सुरखे, खरंच तू पाहिजे होती बघतावा. मग का नाही नेलं मला तुम्ही तिकडं? अहो, मला बी आपल्या लेकीचा सुखी संसार बघायचा होताच की. नीन पुढच्या टायमाला ना नक्की नीन. अगं नाहीतरी आबान जावई बापू म्हणल्यात परत या म्हणून. आपण जाऊ दोघं. हा बुवा, ये की बाय, ये. सावकाश सावकाश. बस. राणे, तू अशा अचानक ती बी बॅग घेऊन आलीस. समजा नीट आहे ना ग तिकडं? नीट नसाला काय झालं? तुमची आठवण आली म्हणून आली. अशी कशी आली आठवण आली म्हणून? आणि त्या लोकांनी बरं सोडलं तुला? राणे, नक्की सांग, काही झालं नाही ना? तुमची आठवण येऊ शकत नाही का मला? पण जावई बापूंना तुझी आत्ता खरी गरज आहे. त्यांना तिथंच असं सोडून कशी आलीस ग बाई तू? अगं, असं वाटल तेव्हा माहेरी येणं ही काय बरं आहे वय? आई, इंद्रजित सरांना आता बरं वाटतंय. ते स्वतःच्या पायावरती उभं राहत आहेत आणि चालायला पण लागले. तेव्हाच पावला म्हणायचं. काय म्हणतेस? खरंच? हो. अहो, त्यांना बरं वाटायला लागलं म्हणूनच तर मी आले, नाहीतर असे सोडून आले असते का? आणि आता म्हटलं, नवऱ्याची जशी काळजी घेतलीये तशी जरा आई वडिलांची पण घ्यावी. राणे, बाय, किती काळजी करतेस ग सगळ्यांची. खरंच लय गुणाची पोर आहे माझी. अगं गुणाची आहे म्हणून तर तिला एवढं चांगलं सासर, एवढा चांगला नवरा मिळालाय. राणे, खरंच नशीब काढलं बघतो. आता माझ्या नशिबाची कथा काय सांगू तुम्हाला? मला काहीच कळना झालं. मला नाही तुमच्याशी खोटं बोलायचं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आई, बुवा, मला माफ करा. राणे, आता आलीस ना तर लय गडबड करायची नाही बरं का, जायची. आल्यासारखे चांगले 4 दिवस राहा. हा, मी तुझ्यासाठी पाणी आणते, चहा बी टाकते. आओ, चला तुम्ही बाईच माझी मदत करा. होय बाई. कसं सांगू तुम्हाला, आता मी कायमची इथंच राहणार आहे.
मला काहीच जमत नाही, काहीच ठीक नाही एवढं ना. स्वतःच्या पायावर उभं राहता नाही. तर सगळं पहिल्यासारखं होणार आहे. हा, सगळं जमणार आहे तुम्हाला, आणि मी आहे ना तुमच्यासोबत कायम. काही कारणच नाही. राणीला गिल्टी फील का होईल? तिने माझा जीव वाचवलाय, तिच्यामुळे मी आज जिवंत आहे. एवढं सगळं असताना ती घर सोडून जाण्यात काही पॉइंटच नाही. मला तिच्याशी बोलायला हवं. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. राणी, असं का वागलीस तू? हे नको आहे मला. का रे, काही दुसरं हवंय का? आई, माझी जेवायची इच्छा नाही. हे बघ इंद्रा, तू समजतोयस ना तसं काही नाहीये. अरे दिसतं तसं नसतं. म्हणजे आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. तुझी जी काही अवस्था झाली आहे याला जबाबदार ती राणीच आहे. तिनेच तुझ्यावर ही वेळ आणली आहे. काय बोलतेस तू? तुला काय वाटतं इंद्रा, तू कड्यावरून पडलास तो काही ऍक्सिडेंट होता? अरे नाही, त्या राणीनेच तू कड्यावरून खाली पडशील अशी व्यवस्था केलेली होती, आणि नंतर मग काय स्वतःच वाचवायचं नाटक केलं. आई मला एक सांग, राणी असं का करे? साधं आहे ना रे, तिला महत्व हवं होतं. सगळ्यांच्या नजरेत तिला हिरो बनायचं होतं. तुझं मन जिंकायचं होतं तिला, आणि बघ ना ते साध्य झालंय. सगळे आता तिचंच कौतुक करतायत. तू तिच्याशी बोलतोयस इंद्रा. नाही, मला नाही वाटत असं काही. मी सांगते ना तुला, आणि तू काय तिचीच बाजू घेतोयस? इंद्रा, तुझं काही तिच्यावर प्रेम नाहीये. हे लग्न तू का केलंयस माहितीये ना तुला? या लग्नाला काही अर्थ नाहीये, लक्षात आहे ना? आई, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की राणी असं काही करणं शक्यच नाही. हो का? मग मला सांग ना, तू कड्यावरनं पडलास तेव्हा तिथे कोण होतं, आणि तिने कसं वाचवलं रे तुला? तिचं म्हणणं आहे ती कडा उतरून खाली आली ना. आणि मग तुला जर एवढं लागलं तर तिला काहीच कसं लागलं नाही? बरं हे राहू देत बाजूला. व्हीलचेअर